करीम नाम तेरो, तर आहे ना तू साहेब, मग की माझा मालक आहेस तू. आणि या महमूद गजनी होता ना, त्याचा एक गुलाम होता अयाज म्हणून, तो सांगेल ते हा करायचा. महाराज फार छान म्हणायचे, दास्य पुढे इतकं घन बनत, घट्ट बनत की देवाला सुद्धा त्या दासाचं ऐकावंच लागतं. कारण म्हणजे त्याच्या मनात काय ते दासालाच कळत, दुसऱ्याला नाही का. आणि हे दास्याचं मर्म आहे म्हणून, बरं का. असू दे, सांगण्याचा हेतू काय, तर या संबंधांना दिव्य स्वरूप देणे म्हणजे भक्ती. त्याला मराठीत उदात्तीकरण असं म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला सब्लिमेशन असं म्हणतात. याचं अप्रतिम उदाहरण असेल तर दोन गोष्टी आहे. एक मीराबाई, मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा नकोय, माझं कोण आहे तो आहे. तिच्या चरित्र सांगायचं काही प्रसंग नाहीये. तिची एक मैत्रीण होती लहानपणी, तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर दोन्ही लहान मुली, राजपूत लोक 7-8 वर्षी लग्न करायचे, कारण मुसलमानांचं भय फार असे, वयात आल्यानंतर पळवून न्यायचे, आमक्यान जमतो, जोहार आपल्याला माहितीच आहे. तेव्हा तिचं लग्न ठरलं, तर ते लग्नाला गेली. घरी आल्यावर मीराबाईने आईला विचारलं, अगं तिला नवरा मिळाला, माझा नवरा कोण आहे बरं का. तर ती सहज आपल्या गमतीने म्हणाली की कृष्ण तुझा नवरा आहे. आणि त्या पोरीने जे घट्ट धरलं ते जन्मभर घट्ट धरलं. त्या बाईला नाकात दम आला असेल ते काढताना, नाही का. मग कसं म्हणते, मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा नको. बघा, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर हे जे संबंध आहेत, या संबंधाला दिव्य स्वरूप मीराबाईंनी दिलं, बरं का. कोण आहे माझा, तो आहे, तिच्यासमोर दुसरा नाही मला कोणी. आणि समर्थाने दास्यत्वाला महत्व दिलं. महाराज असं म्हणायचे, तो मालक स्वामी दासाच्या इतका अधीन जातो की याच्या मर्जीनं दासाने वागायच्या ऐवजी त्याच्या मर्जीनं तो वागतो. आणि ही गोष्ट खरी आहे. सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये कल्याण स्वामीचं इतका अधिकार होता समर्थांच्या बद्दल की बोलायची सोय नाही. नाही आता आपण स्नान करा, आपण आमकं करा, प्रेमाचं असतं. म्हणजे एक प्रकारे अत्यंत अवलंबून असतो मालक सुद्धा. आणि अलीकडे दिसतोच तुम्हाला कशा प्रकारचा आहे ते, किती मालक अवलंबून असतो याच्यावर. तो नाही म्हणजे आणलं सगळं, नाही का. मोठा कारखानदार आहे आणि तो टेक्निशियन आला नाही तर घरातली लाईट गेले तर काय करतो हो तुम्ही, नाही का. त्याला बोलवा, काय अंधारात बसायची पाळी आली. तेव्हा भक्तीचं मर्म इथे आहे. याची सीमा काय आहे, हे का असं आहे. माणसाला की नाही जो संबंध आहे त्या संबंधामध्ये उत्कर्ष आवडतो. काय आहे उदाहरण घ्या की नवरा बायको आहेत, प्रेयसी आणि प्रियकर. तर त्याच्यामध्ये जे प्रेम असतं, तर मी त्याला नुसतं प्रेम म्हणत नाही, प्रेम तंतू असतो, बरं का. प्रेम तंतू, बरं का. तो मोडतो केव्हा हे सोडून द्यायचा, तंतू बिंतू काय. पण एक नाजूक भावना असते. एक उदाहरण सांगतो. बेळगावला एक वकील होते, नवरा बायकोंचं अति प्रेम, 2-3 मुलं होती, त्यांची लग्न झाली होती, पण त्यांची बायको मेली. मला भेटलेले ते, त्यांची बायको मेली. तेव्हा ते रात्री निजले, म्हणजे तिचं लुगडं उशाला घेऊन निजायचे. मेलेल्या बायकोचं, जिवंत बायकोचं नव्हे. बरं का. मी म्हणलं अहो हे काय, तर ते म्हणाले तुम्हाला कळायचं नाही, मला तिचा सहवास आहे म्हणाले. त्यामध्ये किती नाजूक बंध असेल बा, नाही का. एक कल्पना करण्यासारखं आहे. किंबहुना आणखी एक उदाहरण सांगतो, नाजूक बंध कसा. पांगारकरनी एक चरित्रचंद्र नावाचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांना की नाही चुक्याची भाजी फार आवडायची. मराठवाड्यामध्ये जसं पातळ भाजीमध्ये या पालक आणि हे याच्यात आवडतात तशापैकी, बरं का. तेव्हा आंबट चुका असतो ना, इथे त्याला खट्टाच म्हणतात त्याला, बरं का. त्याची भाजी आवडायची. हे इंदूरला होते. होळकराच्या राजवाड्यात त्यांनी दासबोध सांगितला महिनाभरून तिथं होते. आणि दिवाळी आली आणि बाईंनी काहीतरी केली होती. जेवायला बसली आणि ती भाजी पाल्यावरती रडायला लागली. आता चुक्याची भाजी ती काय, नाही का.
बरं हे नवरा बायको म्हणजे काय राम सीता आहेत मोठे असं आहे, पण नाजूक किती आहे मला सांग. अहो नाथांच्या चरित्रामध्ये दिवाळीचा दिवस आणि गिरजाबाई जेवायला बसल्या आणि त्यांचा मुलगा हरिपंडित तो काशीला निघून गेला नाराज होऊन. त्याला आवडणारा पदार्थ केल्यावरती डोळ्याला पाणी आलं. नाथ म्हणाले काय झालं, माझा हरी नाही म्हणाले आज. कसं नाजूक तंतू असतो बघा. अलीकडे तो कठीण झाला फार, लक्षात ठेवा. काय प्रेम नाहीच झालं, संबंध आहे तो अजून, बरं का. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय, तर हा जो प्रेमतंतू आहे ना, हा प्रेमतंतू जर व्यवहारी भूमिकेवरून भगवंताकडे गेला तर त्याला दिव्य स्वरूप येतं. आणि ते माणसाला करणं शक्य आहे म्हणून भक्ती सोपी. कशा तऱ्हेनं सांगू, माझं मलाच कळलेलं नाहीये तर काय सांगू तुम्हाला, नाही का. याचं आणखी उत्तम उदाहरण ग्रंथामध्ये सापडेल की जेव्हा रामाचं निघालं जायला, हे की नाही खरं असो खोटे असो, पण मानवी जीवनाचं चित्र म्हणून फार आश्चर्यकारक आहे. तेव्हा सगळ्यांचा निरोप घेतला रामाने. जायचं याला आता वनवासामध्ये, 14 वर्ष वनवास ठरला, एकट्याने जायचं. तेव्हा ते लक्ष्मण विष्णाचं काहीच नव्हतं. तेव्हा त्यांचा महाल असा, प्रत्येकाचा महाल. अहो त्या महालात सुद्धा एक क्रोधागार, म्हणजे राग आला की त्या खोलीत बसायचं, बरं का. अलीकडे या नुसतं हवेतल्या कल्पना आहे, एकाच खोलीत सगळी गारं आहे तिथे, नाही का. तेव्हा त्या सीता आपल्या महालात होती, कल्पना नाही. राम गेले आणि म्हणाले बुवा असं असं कैकेयीची आज्ञा आहे, दशरथाने कबूल केलंय, मला जाणं भाग आहे. तेव्हा ती म्हणाली आपण जाता मग माझं काय. आणि ते आहे ना पद मराठी, जेथे राघव तेथे सीता, आहे ना त्या याच्या रामायणामध्ये. तेव्हा म्हणाले मी आपल्या बरोबर येणार. अगं नाही, तू राजघराण्यातली कन्या आहेस, मोकळ्या पायाने कधी वापरून नाहीस, तिथे काटे कुटण जळ, ते नाही, तुम्ही जिथे तिथे मी. कसं असेल बघा. म्हणजे तुम्हाला एक सांगून ठेवतो, हे तरी आपण करावं. तुझ्या सुखात माझं सुख आहे, हे ज्या घरात आहे ना ते घर सुखी आहे, ध्यानात ठेवा. की मुलांनी म्हणावं की आई बाप सुखी नाही तर माझ्या सुख, त्यांच्या सुखात माझं आहे ना. बाईने असं म्हणावं तुझ्या सुखात. तसंच नवऱ्याने सुद्धा म्हणावं हिला मी घरात आणली आहे, हिला प्रसन्न ठेवणं माझं काम आहे. तिला लक्ष्मी म्हणतात ना आलेली, ती असं आहे, तुझ्या सुखात माझं सुख, हेच त्यातलं मर्म आहे. आणि हेच जेव्हा भगवंताच्या गुरुच्या बाबतीत होतं तेव्हा भक्ती शिकतो. तसं काय आहे, त्याला सब्लिमेशन, उदात्तीकरण असं म्हणतात. की माझ्या गुरुला जे आवडतं त्यात मी आहे. आणखी काय असतं ते, हे ज्याने संबंध ग्रंथाने सांगितले त्यांना माऊली म्हटलेलं आहे. की त्यांचं अंतःकरण आपल्याविषयी इतकं होतं, अरे तुम्ही भानगडी करू नका, प्रपंच राहू दे की काय आहे, पण त्यामध्ये त्याच्या सुखात माझं सुख आहे, हे जर तुम्ही समजला तर झालं. याचं कारण काय आहे, याचं कारण असं आहे की शेवटी द्वंद्व कशात आहे, मीपणात आहे. तू वेगळा मी वेगळा याच्यात आहे, बरं का. एक गंमत सांगतो आपल्याला, झालेली पाहिलेली अशी गोष्ट की ते भाऊसाहेब होते ना केतकर म्हणाले, दोघांचं अतिशय प्रेम होतं, फार प्रेम. तर सुनाबिना असायच्या, कुरबुर व्हायची थोडीशी, तर ती रुसायची, जेवायची नाही. हे लक्षात यायचं यांच्या. आता घरात 4 माणसं एवढी शेळी, तुमच्या लक्षात यायचं. मग हे काय करायचे की शेवटी दहीभात कालवायचे आणि उठताना हळूच म्हणायचे तुझ्याकरता दहीभात ठेवलाय बरं का, आणि मग ती खायची. बघा तिथे नाही म्हणता यायचं नाही, प्रेम असतं ना ते. त्या दहीभातामध्ये प्रेमाचं तंतू गुंतलेलं आहे, नाही का. खा मेल्या नाही तर हे म्हणणं मिळालं, नाही का. तिथे तंतू आहे पण प्रेमाचा नाही, एवढं खरं. किती नाजूक आहे मला सांगा. अहो नुसती आईला आठवण होईल बघा, माझ्या मुलाला हे आवडतं आज नाही तो, किती त्यात हे आहे. आणि दुसरं तुम्हाला बायकांना तर काय मी सांगू, तुम्ही केलेला पदार्थ मुलांना आवडला आणि त्यांनी सगळा खाल्ला, त्यामध्ये जर ढेकरीला येईल तो स्वतः खाण्यात नाहीये, बरोबर खाल्लं त्याने, किती त्यात तृप्ती आहे प्रेमाची. हे भगवंताच्या बाबतीत होणं याचं नाव भक्ती आहे. मला नाही सांगतायत, काय सांगू, हे नुसतं वाचाळपणा होतो. हा अंगात आलं पाहिजे, त्यांना जे आवडतं ना ते मला आवडलं पाहिजे.
म्हणून ते मला त्या मॅडम बोहाचं फार आवडतं. सेकंड सेक्स असं त्या ग्रंथाचं नाव आहे. मी अनेक वेळेला सांगितलंय की ती म्हणते, ते चॅप्टरच आहे वुमन इन लव्ह. ती असं म्हणते, त्याला जो रंग आवडतो तो हिला आवडला पाहिजे, त्याला जो सिनेमा आवडतो तो हिला आवडला पाहिजे, त्याला जे फुलं आवडतात ते हिला आवडलं पाहिजे, त्याला जे ग्रंथ आवडतात ते हिला आवडलं पाहिजे. म्हणजे जीवनाची जी अंग आहेत त्या सगळ्यामध्ये तो पाहिजे. म्हणजे ते झालं. आता गाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिनेमा संगीत आवडत आहे बरं का, बोल राधे बोल संग भोग असते नाही आहे ना काहीतरी. हे पाठ करावं लागत नाही, तो इतके वेळा लावतो की पाठ होऊनच जात. कुठल्या सिनेमाच आहे कोणा घेऊ आपल्याला काही कल्पना नाही. तेव्हा पण याला शास्त्रीय संगीत आहे. बाईला शास्त्रीय, नवऱ्याला शास्त्रीय संगीताची आवड आहे. पण ही आवड जाऊन ती आवड निर्माण होणं, याच्यात प्रेम आहे, याच्यात भक्ती आहे. तुम्हाला नाही आवडत का? तुम्हाला भजन आवडतं ना, मला आवडलं पाहिजे, आतून यायला पाहिजे. आपल्या मनाचा पिंड तो बनला पाहिजे. म्हणजे त्यांचं जे मन आहे ते मन आपल्या मनानं ते स्वरूप घेतलं पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. अहो मन तसं होईल यात काय आहे, त्याचं शरीर सुद्धा तसं व्हायला लागेल सारखं ते चिंतन करून. ही तर भक्तीची कमाल आहे सारखं, नाही का? काय तुकाराम महाराजांचं असेल बघा, तुका झाला पांडुरंग म्हणजे आज विठ्ठल हे छाया माझी माझी छाया हे विठ्ठल झालेला आहे, किती तादात्म्य असेल. हे भक्तीचं मर्म आहे. आणि याची सीमा काय मी उरतच नाही मग. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या रविवारी सांगितलं की जैसा गर्भगोळू उद्यमाते काहीही नेणे. आईच्या पोटात गर्भ जो असतो त्याला कर्म वासना धडपड काही माहिती नाही. आई करेल तसं, असं होणं म्हणजे अनन्य होणं आहे. तो मी राहील कसं आम्हाला सांगा. आम्ही हरीचे भूषावया लागी. त्याने पुढे म्हटलेलं आहे की मला भूषण काय, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे भूषण. आणि त्याचा आहे म्हणता म्हणता मी तुझा आहे, आणि तुझा आहे म्हणता म्हणता मी तूच आहे. मारुतीला विचारलं, अरे तुझ्या भक्तीचं रक्षण काय आहे? हे की नाही रचणारा तो मारुती असेल नसेल, पण शास्त्रदृष्ट्या अवस्था काय दाखवत. देहबुद्ध्या तू दासोह. काय सुरेख आहे. मी देह काय आहे, तुझा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंश का, जीव माझा जो आहे तो तुझा अंश आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इथे मे निश्चितामती. किती बरोबर आहे. या 3 पायऱ्या जणू काय त्यांनी भक्तीचे सांगितले. आणि हे ज्याला साधलं ना, काय असे सत्पुरुषाचं असं असतं की त्याचा देह वेगळा आहे, पण त्याचं मन सर्वाशी तादात्म्य असतं. तेव्हा कोणाच्या मनात काय तर ते लगेच यांच्या मनात येतं. आणि दास जो असतो ना त्याचं उलट असतं, त्यांच्या मनात काय तर ते याच्या मनात येतं. असं झालं. महाराज कधी कोणाकडे काही मागत नसत, खाणं पिणं आमचं कम, तर तहान लागली की कोणीतरी पाणी आणून द्यायचा. हे होतं कसं, तर ते काय म्हणाले की मला तहान लागली आहे हे त्याला आधीच कळतं, कारण तादात्म्य आहे ना, म्हणून ते तसं होईल. जसं एखादं मूल तानं मूल आहे, त्या मुलाची भुकेची वेळ झाली तर ती जशी आईला लागते आपोआप कळतं तिला. आताच काय निराळ आहे. अलीकडे डॉक्टर लोक ते 3 वेळा पाजा 4 आधी पाजा म्हणतच नाहीत म्हणा, परंतु त्यावर कसं मर्यादा ते नाही, त्याला जी भूक आहे ती. आणि लक्षात ठेवा, आईचं दूध किती जरी प्यायलं ना तर पोलाला अपचन व्हायचं नाही कधी. ते पावडर बिवडरचं घातलं तर काय होईल राम जाणे, ते सोडून द्या. म्हणतं सांगायचं काय असं ते दादा, याला भक्ती म्हणायचं. पुरे ना किती सांगू. फार मानसशास्त्राचं फार मर्म आहे यामध्ये बरं का, की नाही. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगून ठेवतो. भक्ती सुरुवात केव्हा झाली बरं का तुम्हा आम्हामध्ये, त्याचं स्मरण झालं. ज्याची भक्ती आहे त्याचं स्मरण झालं की हृदय हल्लं पाहिजे, आतमध्ये कुठेतरी अस्वस्थता आली पाहिजे, म्हणजे समजावं सुरुवात झाली. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याचं बोलणं बंद होईल, डोळ्याला पाणी येईल, अश्रू येतील. का हो तुम्हाला असं काय नाही सांगता येत. त्याच्याही पुढे त्यांचं स्मरण आणि त्यांचं हे आशुपिशू राहूच दे, त्यांच्या स्मरणामध्ये दुसरं काही सुचायचंच नाही. नको बा, माझं मन स्वस्त नाही, मला नाही सुचायचं, असं होईल बघ. आणि हे होण्याकरता सगुणाची उपासना अतिशय उपयोगी पडते. म्हणून सगुणाचं महत्व भक्तीमध्ये हे आहे.
की त्याला पाहिल्याबरोबर देहभान हरलं पाहिजे. असं झालं म्हणजे भक्तीचं उत्कर्ष झालं यात शंका नाही. अहो आता त्या गृहस्थ आई बायकोचं लुगडं घेऊन निजायचा, काय मला सांगा त्यामध्ये वेडे पण वाटेल, पण नाही त्यामधली याची जी भावना आहे ना, किती नाजूक भावना आहे मला सांगा. ती मेली काय तिचं पुढे झालं कोणाला ठेव, पण तो जो तंतू आहे तो तुटला नाही, मरून सुद्धा तुटला नाही, तो कायम राहिला. आणि हे होण्याकरता तंतू राहिला म्हणजे काय, स्मरण राहतं, नाव येतं. तर जर ते राहिलं असताना, स्मरण राहिलं असताना प्रेम येतं, तर प्रेम येण्याकरता नाम घेतलं की प्रेम आलं पाहिजे. नाम आणि प्रेम हे जोडी आहे, जुळा आहे महाराज म्हणायचे. प्रेम आलं की नाम येईलच, नाम आलं की प्रेम येईलच. तितकं नाम घेतलं मात्र पाहिजे. सारखं जर राहिलं ना त्याला चैन पडणारच नाही, सारखं तो पुढचं नाव घेत असं आहे ते. तेव्हा आता पुढचं मी वाचतो. मला कल्पना होती कारण सांगायचं म्हणजे वेळ जाणार, आपलं 10 मिनिटं राहिली. आता आपण पुढे बघू. बरं पुढे आता मी एक ओळी मागे जातो. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तया ते मीच सेवी. मागच्या रविवारी हा अंश राहिला. गर्भगोळ म्हटलेलं आहे, तान्ह मूल म्हटलेलं आहे. तर म्हणाले अशा अनन्यतेनं जो माझं स्मरण करतो त्याची सेवा मी करतो. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रशियामध्ये स्टॅलिनच्या वेळेला आमच्या ते मानसशास्त्रात उदाहरण दिलेलं आहे. एक बाई होती, एका संशोधन संस्थेमध्ये नोकरीला होती. तिला एक तान्ह मूल होतं, तर घरी ती मोलकरी नव्हती, ती जवळ ठेवलेलं. तर संध्याकाळी ती 4-4:30 झाले तेव्हा घरी जायची परवानगी माहिती. तर तिच्याबद्दल संशय आला होता पोलिसांना काही, म्हणून तिला पोलीस स्टेशनवर बोलावलेलं होतं. तेव्हा तिला तो आला पोलीस न्यायला. तर ती काय म्हणाली की मला काही नको, मी घरी जाते, त्या मुलाला पाजते आणि मी तुमच्या बरोबर येते. नाही म्हणाली. तर मी आपल्याला विचारतो की त्या बाईला पुढे त्यांनी त्या 2-4 तास तिथे तिला क्रॉस एक्झामिन केली, हे केलं ते केलं. त्या बाईचं काही चित्त स्थिर राहीना बघा. सारखं पोर काय करीत असेल, पोर काय करीत असेल. तर तिला विचारलं की इतकं प्रेम तुझं आहे याचा भावार्थ काय. तर ती काय म्हणाली की मला त्याची सेवा करण्यापलीकडे काही नाही, त्याला नुसतं माझ्यावर एवढं अवलंबून आहे, त्याची सेवा करावी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जे उपासिती तया ते मीच सेवी. म्हणजे त्याच्या प्रपंचामध्ये जे कमी जास्त पडेल ते परमात्मा करतो असं त्यांचं हे आहे. तुम्ही एक ध्यानात ठेवा बरं. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत हे अनुभवाचे शब्द आहेत. तेव्हा तुम्ही आजारी पडला, पैसा नाही जवळ, आणि गुरुचं प्रेम आहे आणि गुरुचं स्मरण केलं, कोणीतरी येऊन उभा राहील डॉक्टरांनी तुमचं काम करेल. तुम्ही लक्षात ठेवा ही प्रचिती आहे की जेथे आपल्याला जरूर आहे आणि आपल्याला शक्य नाही तिथे बरोबर तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं की नाही प्रेमाची लक्षणं आहेत. किती तेवढं ते निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे, श्रद्धा, नाव काही द्या ते पाहिजे. म्हणून सांगावं महाराज असा प्रसंग आपण पहा काय करायचं ते. अशी किती उदाहरणं आपल्याला दिसतात, ते बरोबर येऊन मदत करतात आपल्याला. मग पुढे म्हणाले ते एकवटून जिये क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हा तयांची चिंतवणी मदची पडेल. फार छान आहे. एक एक ओवी मी आपल्याला सांगितलं, रहस्य भरलंय ज्ञानेश्वर महाराज या 10-12 ओव्यात. चिंतवणी म्हणजे काळजी. तुम्ही लक्षात ठेवा, काळजी करणारा जर कोणी असेल आपला निस्वार्थीपणे काय जीवनामध्ये मौज असते. एक उदाहरण सांगतो आपल्याला की अण्णासाहेब पटवर्धन हे सिनियर म्हणजे वयानं मोठे लोकमान्यांच्या पेक्षा. तेव्हा त्यांनी तुरुंगात गेल्यानंतर दाढी बिडी वाढवली. दाढी वाढवली म्हणजे त्यांनी ते व्रतच घेतलं. तेव्हा त्यांनी विचारले एकाने, अहो हे काय म्हणले अण्णासाहेब आहे, आम्ही कशा करता आहोत म्हणाले, त्याचं रक्षण करायचं आहे म्हणे. बरं का, त्याची काळजी म्हणजे लोकमान्यांची. आणि गंमत अशी, ते सुटून आल्यानंतर पहिल्यांदा सकाळी गणपतीला, रात्री 12 वाजता आले, सकाळी गणपतीला गेले आणि त्याचे पाय लटपटत होते, अशक्त झाले होते. 58 वर्षाचं वय होतं त्यावेळेला आले ते, 52 ते 58, 6 वर्ष. तेव्हा त्यांच्या त्या भाच्याला म्हणाले अण्णासाहेबांच्या दर्शनाला जाऊ. तेव्हा तो म्हणाला की दादा तुम्हाला चालवत नाही. तर ते म्हणले अरे मला आपलेपणाने अरे तुरे म्हणणारे ते एकटेच राहिले म्हणाले. काय असेल मला सांगा. नाही आता हे थोर पुरुष एवढे
किती कठीण असेल तर प्रेमाचं तंतू कसं आहे मला सांगा. म्हणून त्यांची चिंता, लोकमान्यांची चिंता हे घरी बसून तपश्चर्या करीत होते म्हणजे काय असेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडली. घरात आई वडील आजोबा आजी किंवा असे सिनियर माणसं असावी आणि आपल्याविषयी खरी अरे अजून आला नाही, अजून आला नाही, किंवा जेवायचं थांबलंय, काय असेल नाही का. इंग्लिश मध्ये असं त्याच्यात वाचलेलं आहे मी, एक नावाला कादंबरी होती बियाला, त्याच्यामध्ये बरं का, देर इज समबडी हू वेट्स फॉर मी. माझ्या घरी माझ्याकरता जेवायला कोणी थांबतंय. काय त्यात मर्म आहे मला सांगा. नाही तर मला उशिरा येतो, जे झालं काय दाट वाढून ठेवलंय आपल्या दोन तुझं काय असेल नाही का. किती प्रेम आहे बघा त्यात. हे भक्तीचं मर्म इथे आहे. महाराजांना आवडतं ना आमकं करा, मानसपूजेत घाला, गुरुला माझ्या आवडतंय ना ते, असं ते प्रेमाचं लक्षण आहे, ही भक्ती. बरं, म्हणून म्हणाले एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझे वाण, म्हणजे माझ्या मार्गात आले, अत्यंत एकाग्र होऊन माझ्याशी तादात्म्य होऊन माझ्याकडे आले, त्यांची चिंता मला लागते. पुढे मग मला आठवण झाली. बरं, एक ग्रस्त रामेश्वरला गेले होते बरं का. तेव्हा ते परत आल्यानंतर त्यांचे गुरु म्हणाले अरे तुझी काळजी मला लागली म्हणाले बरं का. त्यावेळेला जरा संप बऱ्याच भानगडे होते तिकडे. तेव्हा ते म्हणले की आपण काळजी करता, तुम्हाला काळजी वाटली होती ना कसं होईल म्हणून, म्हणून मला काळजी वाटली म्हणाले. म्हणजे ती एकाग्रता स्मरण होतं ना की कसं काय निभावता येते. आता नाही की मुंबईमध्ये आता काय हे संप झालं, मुंबईमध्ये झाली, आमकं झालं आणि गेला मुलगा तुमचा तो परत धड येईल का नाही, किती हे असतं. अशा वेळी की नाही आपल्या गुरुला सांगावं की बघा बुवा आपण काय करायचं ते करा, ते बरोबर नीट आणतील यात शंका नाही. तेव्हा मग तीही जे जे करावे त्याची चिंता करतो. म्हणजे काय करतो मी, परमात्मा सांगतायत तीही जे जे करावे ते ते मज पडले आघवे, जैसी अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जीवे. पक्षिणीला पिल्लू झालं, त्या अंड्यातून बाहेर आलं, त्याचे पंख अजून फुटले नाहीत, त्याला पंख नाही फुटले म्हणजे काय, सारखं तिनेच पाहायचं, आईने पाहायचं. तुम्ही चित्र पाहिली असतील ना की लहान पिल्ल त्या घरट्यात असतात, आ करतात बघा, आणि ती त्यांची माता तिला येऊन ते काय चारा बिरा घालते ना, तर अजात पक्ष, पक्ष म्हणजे पिस, तेव्हा त्यांची पिस अजून वाढली नाहीत. अशा याच्यामध्ये ती पक्षिणी जशी त्यांना पोचते तसं म्हणाले त्या माणसाने मला अनन्यतेने आले, जे जे करावे ते ते मज पडिले आघवे, त्याच्याकडून करवण्याचं माझ्यावरती जबाबदारी आली. असं मग आपुली तहान भूक नेणे, तानया निके ते माऊलीसीच करणे, जैसे अनुसरले मज प्राणे त्यांचे सर्व मी करी. अरे बाप रे, काय भक्तांचे अनुभव आहेत नाही का. की जसं तहान पोर आहे त्याला आपल्या तहान भुकीची काळजी नाही, पण त्या मातेला त्या तानयानी की त्याच्या कल्याणाचं त्याला योग्य ते माऊलीसीच करणे. तसं मज प्राणे अनुसरले, मला वाहून टाकलं ज्यांनी आहे त्यांचे सर्व मी करी. काय त्याचं आहे ते सगळं मी करतो. तुकाराम बुवांना 2 पोरं होते, त्याने काय लग्नाची नेण्याची काळजी केली नाही त्याने नाही का. कशाला काळजी, त्यांचं की नाही सगळं निराळच असतं. भक्तीचं मर्म कळायला भक्ताचा सहवासच व्हायला पाहिजे की तो कसं सर्वस्व त्याच्यावरती सोपवतो आणि शांत असतो. नाही बुवा हे सोपं नाहीये, पण ज्ञाना इतकं कठीणही नाहीये, हेही तितकंच खरं आहे. आणि मानवी संबंध आहे ना, पण तो संबंध जोडला पाहिजे. मी 2 मिनिटच घेतो. तो संबंध जोडला पाहिजे म्हणजे कसा, आपल्या प्रकृतीनुसार. एक सखा म्हणून तरी, सख फार कठीण आहे बरं. दासबोधामध्ये जी नवविधा भक्ती सांगितली आहे त्यामध्ये सख्य भक्तीचं फार महत्व आहे बघा. तुम्ही एकदा वाचा, तुमच्याकडे काय म्हणाले, ईश्वराचे जे मनोगत तेच आपुले उचित, त्याच्या मनात जे आहे तेच मला अप्रोप्रिएट योग्य आहे. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये, म्हणजे मला अमकं पाहिजे तमकं पाहिजे म्हणजे तो अंतरतो. म्हणून मी मागच्या रविवारी सांगितलं याची गुरु किती असेल तर तक्रार बंद झाली पाहिजे. तक्रार बंद म्हणजे किती काय नाही, तू बरोबर केलंयस, मला सहन करण्याची शक्ती दे. बरं, मला नोकरी लागत नाही, माझं लग्न होत नाही, मला घर मिळत नाही. अरे मुंबईमध्ये घर म्हणजे काय आजकाल
पूर्वी सोनं हे करत नाही, गुरुपुष्य योग, सोनं विकत घ्यायचे, आता घर मिळायची मुश्किल झालेली आहे नाही का. म्हणजे तुम्ही पहा, तुम्ही पहा, तुम्ही पहा असं जर आपण गुरुला म्हटलं ना, तर गुरुला नाईलाज म्हणून पाहावंच लागेल. किंबहुना गुरुला प्रपंच नाही, तो शिष्याकरता करावा लागेल यात शंका नाही. काय करणार, कारण तो सर्वस्व आपल्याला दिलं त्यांनी आहे. तेव्हा तक्रार नाही का हो, आपण एवढा धडा शिकलो तरी पुष्कळ झालं ना, की तक्रार नाही, देहाची नाही, पैशाची नाही, माणसांची नाही. किंबहुना घरामध्ये एखादी सून अशी आली की सासऱ्याची कंबक्ती काढते आहे, हा बरोबर आहे, मला शिकायचं आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांचं मी म्हणतोय, तुम्ही एवढं सोसलं त्याचं थोडं पर्सेंटेज मी सोसतो ना, एवढं तरी म्हणायला काय हरकत आहे. अशी तुम्ही बघा किती लहान लहान गोष्टीमध्ये आपण तक्रार करतो. अहो काही विचारायची सोय नाही. एक ग्रस्त होते ते बरं का, ते म्हणाले काय बोलायला भेटली, काय झालं. अहो नाही म्हणले, आमच्या नळाचं वॉशर बिघडलाय म्हणले, किती प्रयत्न केले पाणी काय अंदाज राहत नाही. म्हणलं मग नामाच्या आर कशाला येते, तो पडतंय पाणी ते लक्षात येतो ना म्हणाले. किती आपण साधी करतो. तेवढ्यावर थांबलं नाही, काय घर बांधतात म्हणले, काय पैसा घेतला म्हणले, बरोबर बसवलं नाही आणले. अरे त्याचा धंदा आहे तो, असं काय करता तुम्ही, सापडले ते तळा घ्या, त्यांनी काम केलं नाही का. कसं असतं बघा, तक्रार नाही हे फार मोठ्या माणसाचं काम आहे. आणि तेच धडा आपण शिकलो तर पहिली पायरी ओलांडली असं जाईल. आता पुढच्या रविवारी पुढचं सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन.